रात्र अंधारलेली होती आणि ती एकटीच होती. एका सामान्य गरजेसाठी घराबाहेर पडलेली रागिणी कदाचित कल्पनाही केली नसेल की ती रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि असहाय्य क्षण घेऊन येणार आहे. 7 नराधम, 1 बोलेरो गाडी आणि एका महिलेचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य. ऐकताना देखील अंगावर काटा आणणारी ही कहाणी फक्त एका रागिणीची नाही, तर आपल्या समाजात आजही महिलांवर होणाऱ्या पाशवी अत्याचारांची एक जळजळीत साक्ष आहे. काय हे या घटनेमागचं काळं सत्य? का अजूनही आरोपी मोकाट फिरतात? आणि कोण देणार रागिणीला न्याय? चला पाहूया ही पूर्ण सत्यकथा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही कहाणी तुमच्याही काळजाला भिडेल. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. 10 एप्रिल 2025ची ती काळोखी रात्र होती. घड्याळात 9:30 वाजले होते. रागिणी नावाची एक 28 वर्षीय महिला, जी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील बगड तिराया पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका छोट्याशा गावात आपल्या नवऱ्यासोबत आणि 2 चिमुकल्या मुलांसह राहायची. त्या रात्री नेहमीप्रमाणे घरात शौचालय नसल्यामुळे गावाबाहेरील हायवेच्या दिशेने शौचासाठी निघाली. त्या रात्री तिचं निघणं कायमचं काहीतरी बदलून टाकणारं ठरलं. शौच उरकून परत येताना एका बोलेरो गाडीनं तिच्यासमोर अचानक ब्रेक लावला आणि त्या गाडीतून 7 नशेत चूर पुरुष उतरले. त्या सर्वांनी तिला जबरदस्तीने गाडीत ओढलं आणि गावाच्या बाहेर असलेल्या एका जंगलात नेलं. तिथे त्यांनी तिच्यावर एकामागोमाग एका 7 नराधमांनी अत्याचार केला. त्यानंतर तिला एका फार्म हाऊसवर घेऊन गेलं, जिथे पुढचे 10 दिवस तिला कैदेत ठेवून खायला प्यायला फारच थोडं देत दिवस रात्र सतत अत्याचार केला गेला. आरडाओरडा करू नये म्हणून तिच्या तोंडात बोळा कोंबला गेला होता. दुसरीकडे तिच्या नवऱ्याने खूप वेळ जाऊनही बायको घरी न आल्याने चिंतेने शोध सुरू केला. मित्रांना घेऊन गावभर शोध घेतला, पण कुठेच पत्ता लागला नाही. अखेर तो पोलीस ठाण्यात गेला, पण तक्रार घ्यायला पोलिसांनी नकार दिला. खूप विनंती केल्यावर तक्रार लिहून घेतली, मात्र त्यानंतरही तपास सुरू झाला नाही. दिवस मागे सरकत गेले, पण रागिणीचा पत्ता लागला नाही. अखेर 10व्या दिवशी गावालगतच्या रस्त्यावर एका अर्धवट शुद्धीत फाटलेल्या कपड्यांतील महिलेचा जखमी अवस्थेत शोध लागला. ती रागिणी होती. गावकऱ्यांनी तिला उचलून तिच्या घरी आणलं. नवऱ्याने तिला पाणी दिलं, जेवायला दिलं आणि विचारलं, काय झालं तुझ्यासोबत? त्यावर रागिणीने सांगितलेली कहाणी अंगावर काटा आणणारी होती. ती सांगू लागली की त्या रात्री बोलेरो गाडी थांबली, 7-8 जण उतरले आणि त्या सर्वांनी नशेत असताना जबरदस्तीने गाडीत बसवलं. तिला जंगलात नेलं आणि अत्याचार केला. त्यानंतर फार्म हाऊसवर घेऊन गेलं, जिथे दिवस रात्र शारीरिक आणि मानसिक छळ चालूच होता. खायला प्यायला मिळालं नाही. किंचाळ्याचा प्रयत्न केला तर तोंडात बोळा. अखेर जेव्हा तिच्या अंगात अजिबात ताकद राहिली नाही, तेव्हा मध्यरात्री तिला गावाजवळ फेकून दिलं. तिच्या नवऱ्याने व कुटुंबियांनी पुन्हा पोलीस ठाण्यात धाव घेतली, पण तिथेही त्यांचं म्हणणं धुडकावलं गेलं. शेवटी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आणि न्याय मिळवण्यासाठी लढा सुरू केला. कोर्टाच्या आदेशावरून अखेर पोलिसांनी केस दाखल केली, पण आज तागायत त्या 7 आरोपींपैकी एकाही नराधमाला अटक झालेली नाही. रागिणीला न्याय मिळेल की नाही हे अजूनही अनिश्चित आहे. मात्र या संपूर्ण घटनेचा उद्देश कोणालाही बदनाम करणं नसून समाजाला जागं करणं आहे. महिलांसोबत अशा घटना अजूनही घडत आहेत आणि त्यामुळे रात्री उशिरा एकटं बाहेर जाणं किती धोकादायक असू शकतं याचा आरसा ही घटना आपल्याला दाखवते. अशा विकृत मानसिकतेच्या समाजात आपली बायको, बहिणी, मुली सुरक्षित आहेत का हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने सजग होणं, आवाज उठवणं आणि अशा गुन्हेगारांविरुद्ध एकजुटीनं उभं राहणं ही काळाची गरज बनली आहे. आणि म्हणूनच सजग रहा, सुरक्षित रहा, कारण गुन्हेगारी कधीही झोपत नाही. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.